टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुण्यामधील दौंडमधील चौफुला येथील रेणुका कला केंद्रावरती काल गोळीबार झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण चौकशी जी आहे ती केलेली आहे। परंतु खरंच रेणुका कला केंद्रावरती गोळीबार झालेला का या सगळ्या संदर्भाची माहिती देण्याकरता आपल्या सोबत त्या रेणुका कला केंद्राचे मालक बाळासाहेब काळे सर आपल्या बरोबर आहेत। बाळासाहेब काळेजी, तुम्ही रेणुका कला केंद्राचे मालक आहात। गेल्या किती वर्षांपासून हा कला केंद्र चालवताय आणि काल खरंच त्या कला केंद्रावरती गोळीबारीची घटना काही घडलेली का? नाही। नमस्कार, मी बाळासाहेब काळे। माझ्या बहिणीचं रेणुका कला केंद्र आहे, सुषमाबाई काळे म्हणून। आम्ही 93 पासून तिथं कला केंद्राची स्थापना केलेली आहे आणि 93 पासून एकही आजपर्यंत अशी कुठलीच गोळीबार तर सोडा, पण अशी मारामारीची ही घटना घडलेली नाही। कारण का तिथं सर गरीब कलावंत पोट भरायला आलेले असतात, आपली लावणी कला सादर करून। तिथं उपजीविकेचा प्रश्न असतो, काही कलावंतांच्या कुटुंबाचा प्रश्न असतो आणि असं गोळीबार तिथं करून चालत नाही। आतापर्यंत अशी घटना आम्ही ऐकली नाही कुठल्याच कला केंद्रावर राज्यामध्ये। आणि मी संघटनेचा सेक्रेटरी पण आहे, थिएटर मालक संघटनेचा। कारण का सगळं आमच्याकडेच असतं, म्हणजे कुठं काय घटना घडल्या काय झालं तर आम्ही धावून जातो। पण अशा घटना घडलेल्याच नाहीत, गोळीबाराची तर कुठंच नाही। आणि तिथं 3 कला केंद्र आहेत साहेब, तिन्ही कला केंद्राला चौकशी केली, फुटेज नेलेत, आमचे राउटर नेलेत, काही चेक करायचे ते करा, सगळ्यांचे स्टेटमेंट घेतलेत आमच्या कलावंतांचे कला केंद्रामध्ये येऊन। परंतु सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केला अशा पद्धतीची बातमी जी आहे कला केंद्रावरती ती समोर येत होती। तुमचं कला केंद्र आहे, तुम्ही संपूर्ण पडताळणी केली का? तुम्ही आज मुंबईत आहात, पण त्या काल ही घटना घडली तर तुम्ही तिथे फोन करून विचारणा केली का कला केंद्रावर? सगळं विचारून झालंय। आमदारांचे भाऊ गोळीबार करत नसतेत आणि कला केंद्रात येतच नसतात ना। कुठंतरी बदनामी करायची ह्या पुढारी लोकांना, आमदार लोकांना, चांगलेच लोक, स्थानिक लोकांचा अजिबात तिथं कलावंतांना कुठंच त्रास नाही, तर गोळीबार कसे करतील? उलट त्यांच्या सहकार्याने काही कला केंद्र चालले आणि राज्य शासनाने कलावंतांना 5 कोटीचं पॅकेज दिलंय, मानधनात 5000 वाढ दिली वृद्ध कलावंत। सरकार सुद्धा सकारात्मक आहे या गोष्टीला। उगं काहीतरी एक मोठी बातमी व्हावी म्हणून चुकीचं। आणि पोलीस डिपार्टमेंटने आमच्याकडे सगळ्याकडे चौकशी केली असता कुठंही कसलाही तिथं तसा बाधा घडलेली नाही, घटना घडलेली नाही। पण सर, जी बातमी समोर येते त्याच्यामधनं कुठेतरी कला केंद्रामध्ये गोळीबार झालेला आहे असं सातत्यानं ही बातमी येते। अनेक राजकीय नेत्यांकडनं या सगळ्या संदर्भात ट्विट देखील करण्यात येतात, काय सत्यता आहे? आमदार रोहित पवारांनी सुद्धा ट्विट केली आहे। आम्ही तिथं आज 35 वर्ष झालं आम्ही तिथं वावरतोय साहेब। आम्ही करमाळ्यावरनं आलोय, सोलापूर जिल्ह्यातून 35 वर्ष झालं तिथं वावरतोय। एवढी लोक चांगली की तिथं सहकार्य करणारी लोक आहेत। अडीअडचणी आम्हाला काय कला क्षेत्रात आल्या तर अडचणी ही उगा बदनामी करण्यासाठी, मोठ्या लोकांना बदनामी करण्यासाठी ही षडयंत्र रचलेलं आहे। 100% आम्ही कलावंत ह्या गोष्टीला कधीच आम्ही मान्य करणार नाही की आमदार साहेबांच्या भावानी म्हणा, मुलांनी म्हणा, ही 100% चुकीची गोष्ट आहे। पण ही बातमी कुठून आली नक्की? तुम्हाला काय वाटतं की कोण कोणाचा? मी बाय रोड होतो, माझी मीटिंग आहे आज, त्याच्यामुळं आमचे सगळे होते। पण सगळे पोलीस डिपार्टमेंटनी सगळी चौकशी केली, सगळे फुटेज नेलेत, CC कॅमेरेमध्ये चेक केलंय, पूर्ण कलावंतांचं आजूबाजूचं लोकांचं स्टेटमेंट घेतलंय। तिथं कुठंच काहीच निदर्शन, भांडणच होत नाही तर कुठं ही करणार तुम्ही? परंतु बातमीमध्ये असा देखील उल्लेख आहे की एक तरुणीला देखील गोळीबार झालेला तिकडे आणि गोळी लागली। केंद्रामध्ये अजिबात नाही। कला केंद्राच्या नावाखाली दुसरीकडे कुठं झालं असेल तर ती चुकीचं आहे। उगा आमच्या गरीब कलावंतावर अन्याय होता कामा नये आणि आमची खरं बदनामी झालेली आहे। उलट आम्ही बदनामीला सामोरं गेलोय। कसं आता मी मुंबईत आलो तरी तुम्ही मला बाईट द्यायला आलाय। तुम्ही चांगलं करताय, असं काय नाही की तुम्ही उलट प्रोत्साहन देताय, पण जी घटनाच घडलेली नाहीये त्या घटनेवर चुकीचं काहीतरी मी TV पुढे येऊन बोलणं उचित ठरणार नाही। धन्यवाद बाळासाहेब काळेजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर रेणुका कला केंद्र जे दौंडला आहे
त्या कला केंद्राचे मालक आहेत हे बाळासाहेब काळे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कला केंद्र बाळासाहेब काळे चालवतात आणि स्वतः ते राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या कला केंद्राच्या समितीवरती सदस्य आहेत. अशी कोणतीच गोळीबारीची घटना जी आहे ती काल दौंडमधल्या कोणत्याही कला केंद्रामध्ये घडलेली नाहीये. त्यामुळे उगाचच कोणत्या तरी गोष्टीचा विपर्यास जो आहे तो केला जातोय असं थेट म्हणणं जे आहे ते बाळासाहेब काळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश शेमंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.